करूया। त्याचबरोबर मी पवार साहेबांना विनंती करेन की सगळ्यांनी बोलता काय होता खूप खूप धन्यवाद। बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो। मंडळी कार्यक्रमाला ऑलरेडी विलंब झालेला आहे। पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचं स्वागत करूया, कारण अतिशय व्यस्त कार्यक्रमांमधून त्यांनी या कार्यक्रमासाठी वेळ काढलेला आहे आणि आपल्या सर्वांसाठी या रस्ते काँक्रिटीकरणासाठी 31 मे पर्यंतचं तारीख दिलं होतं, मात्र आता ते डिसेंबर 25 पर्यंत एकनाथ शिंदे तुम्ही लोकांनी ते त्याच्यावरती खूप अभ्यास केला पाहिजे। खरं तर ह्या रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट आहे ना 22 ला निघालं टेंडर नंतर ह्याच्यामध्ये तुम्ही लोकांनी जाऊन खरं अभ्यास केला पाहिजे। मी 2 DMCच्या मीटिंग घेतल्या आणि 2 DMCच्या मीटिंगमध्ये मी जाणीवपूर्वक आणि एकदम यांनी सांगते म्हणजे जबाबदारीने 30% रस्त्याची कामं चालू झाली त्यावेळेला, ती पण 5-10% 17% रस्त्याची कामं सुरू झाली अजूनपर्यंत। 22 ला जे टेंडर झाले त्याचा 25 पर्यंत जर कामं सुरू होत नसतील, त्या लोकांना ब्लॅकलिस्ट केलेले आहे तरी त्यांच्या काही होत नाहीये। त्यांनी सांगितलं की बाबा आम्ही ह्यासाठी सिमेंट काँक्रीटचे रस्ते करतोय। मला पण उत्तर दिले तेव्हा मी विधानसभेमध्ये होते, आमदार मला बोलले अरे आम्ही यासाठी करत आहोत की येणाऱ्या काळामध्ये जे आहे ते रस्त्याचं सबलीज झालं नाही पाहिजे, चांगले कॉन्ट्रॅक्टर आले पाहिजेत, रस्ते असे सिमेंट काँक्रीटचे होतील। तुम्ही बघा काय मुंबईच्या रस्त्यांची अवस्था आहे। साऊथ मुंबईमध्ये तर 5% काम पण झालेलं नाही, आमच्याकडे जवळपास 10-15-20% 30% काम झालेले काही ठिकाणी। मग अशा वेळेला ही जबाबदारी कोणाची आहे? तुम्ही एवढ्या 8-8 हजार कोटीची कॉन्ट्रॅक्ट दिलं लोकांना, का दिली? अजून पण सांगितलं मी देवनारचं परवानगी पत्रक मांडलं, 1200 करोडचं तुम्ही दिलं एका कंपनीला, का दिलं? ज्या कंपनीला बनून 1 महिना पण झाला नाही त्या कंपनीला तुम्ही कॉन्ट्रॅक्ट दिला, ती पण 1 लाखाची ठेव असलेली कंपनी, आणि त्या कंपनीने 2.5-3 वर्ष काम पण केले नाही तरी तुम्ही त्याला 86 कोटी रुपये दिले। जमिनीवर काम नाही केलं त्या व्यक्तीला, त्याला एरिया वाढून दिला। खरं तर माझं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे साहेबांच्या काळामध्ये जे निर्णय घेतले, माझं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान आहे की सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि आमची ऐका याची चौकशी SITच्या माध्यमातून व्हावी। कारण जर काम एखाद्या व्यक्तीने केलेलं नाहीये जमिनीवरती, तुम्ही त्यांना 86 कोटी रुपये दिलेच कसे? ज्या माणसाला बँक गॅरंटी नाहीये, ज्या माणसाकडे जे लिमिट आहे 15चं, ते 15चं लिमिट एका माणसाने वाढवून 42% पर्यंत केलं तरी पण तुम्ही त्याला काम दिलं? कोणाच्या वास्तीवर रस्ते काम झालेलं आणि कोण या भ्रष्टाचारामध्ये? भूषण गगराणे यांची पण चौकशी झाली पाहिजे। म्हणजे हा पैसा काय त्याच्या घरातून आलेला नाही, हा मुंबईकरांचा पैसा आहे आणि मुंबईकरांचा पैसा अशा तऱ्हेने चाललेला आहे, बरोबर नाही? त्यामुळे मी मागे सुद्धा म्हटलं होतं की रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचा पण पूर्ण जे आहे ते त्या ठिकाणी चौकशी व्हायला पाहिजे। त्या सगळ्या मुंबई महानगरपालिकेच्या व्यवहाराबद्दल श्वेतपत्रिका स्वराज संस्थांच्या निवडणुका येऊन आलेल्या आहेत, तर यामध्ये जर ठाकरे बंधू एकत्रित आले तर आपली काँग्रेसची भूमिका काय असणार मुंबई महानगरपालिका? असं आहे की ते एकत्र आहे, त्यांचं स्वागत आहे। आम्ही आमची पक्षाची भूमिका सांगू, जे आमच्या पक्षाचे नेते ठरवतील, आमच्या पक्षाचे कार्यकर्ते ठरवतील ती भूमिका आम्ही जाऊ घेऊ आणि लोकांपर्यंत ती भूमिका आमच्या नेत्यांना जाऊन सांगू आणि नेते जे ठरवतील ती भूमिका आम्ही मान्य करू। कारण शेवटी काँग्रेस हा मोठा पक्ष आहे, आमचे जे निर्णय असतात ते श्रेष्ठीची ठरवूनच होत असतात त्या ठिकाणी। ताई, आज सभागृहात मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे थेट ऑफर दिलेला की आम्ही विरोधात येऊ शकत नाही पण तुम्ही सत्तेत येऊ शकता, काय सांगा त्याबद्दल? काय तुमची कशी? ते 2 निर्णय उद्धव ठाकरे साहेबांनी करावा जावा की नाही आता मी कसं सांगू? म्हणजे असं आहे की ते आता त्यांना किती लोक पाहिजेत? ऑलरेडी त्यांच्याकडे मेजॉरिटी पेक्षा जास्त झाली असतात, म्हणजे आता त्यांच्याकडे किती संख्या हे सांगायची मला गरज नाही। असं आहे की मुख्यमंत्री थोडावा हा इशारा करत होते, समजून जावं, म्हणजे महायुतीमध्ये काहीतरी गडबड यायचा अर्थ।